तर आपण पाहतोय नाशिकमध्ये आज मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप होतोय। छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात सातत्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतात। दरम्यान भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये हजारो मराठा आंदोलक येत असल्यानं पोलिसांनी खबरदारी म्हणून भुजबळांच्या फार्म हाऊसवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। मराठा आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे यांची जनजागृती शांतता रॅली आज छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नाशिकमध्ये येते। त्यामुळे पोलिसांनी देखील मोठी खबरदारी घेतली आहे। मी आता भुजबळांच्या फार्म जवळ आहे आणि आपण जर बघितलं तर एरवी या ठिकाणी केवळ 4 ते 5 पोलीस असतात, मात्र आज जी आहे ती मोठी खबरदारी सुरक्षेची या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि 2 अधिकाऱ्यांसह 20 ते 25 पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहे। आणि इकडे येणारे जे रस्ते आहेत या ठिकाणी देखील बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि इकडे जे लोक येतात यांची चौकशी करूनच त्यांना आत सोडण्यात येत आहे। मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आपण बघितलं तर सातत्यानं जे वाद प्रतिवाद आव्हान दिलं जातं, त्यामुळं आज नाशिकमध्ये सभा पार पडते। त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील खबरदारी घेतल्याचं दिसतंय। पोलीस आयुक्त देशमुख सर आपल्यासोबत आहे। कशा पद्धतीनं पोलीस व्यवस्था या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे आणि त्यामागची कारणं काय? या इथे माननीय मंत्री महोदय यांच्या निवासस्थान आणि निवासस्थानाच्या आजूबाजूचे जे अप्रोच करणारे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यांवर आणि परिसरामध्ये आपण बंदोबस्त दिला आहे। इथे बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी म्हणून एक ECP दर्जाचे अधिकारी नियुक्त केले आहेत। याशिवाय इतर 3 अधिकारी आणि सुमारे 60 ते 70 कर्मचारी होमगार्ड असा स्टाफ या सर्व परिसरात आपण नियुक्त केला आहे। इथे जो कोणी निवासस्थानात भेटण्यासाठी किंवा इतर काही कारणांसाठी येतो त्याची पूर्ण खात्री करून आपण त्याला प्रवेश देतो। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, नाशिक।